तर का म्हणता तुम्ही मित्रमंडळ? आपला काही ब्लॉग लगेच दिवसापासूनचा आलता नाही, तर चला आज तुम्हाला आमचा ब्लॉग दाखवतो, ते पण होळीचा. हेवाली ताई म्हणे तब्येत खराब आहे म्हणे, तर कलर लावू नको म्हणे. तर ठीक आहे म्हणलं, या ताईला भरवलं आम्ही. मग आम्ही आमच्या भुताऱ्या अवस्थेमध्ये फोटोशूट केले मस्तपैकी. मग निघलो आम्ही आमच्या रस्त्यानं आपल्या गँगसोबत. पाहू शकता तुम्ही सगळेजण मस्त रस्ता पॅक करू करू चालत आहे सगळेच जण. तर मी निघलो आपल्या सपाट्यानं समोर, याईने आमच्या मांग आहे. चला आता पाच पाच धनाधन आपल्या घराच्या रस्त्याला लागायचं. मग आपल्यासोबत मिळला आपला पियुष भाऊ, तो पण आपल्यासोबतच चालतो म्हणे. तर रजत, मी न पियुष भाऊ तिघं पण निघलो आपल्या रस्त्यानं. लगेच दिवसाबाद आरामात आपल्या या रस्त्यानं चाललो मी. या रस्त्यानं बार लंबा जात आहे मारेगाववरी. तर याच रस्त्यानं आपल्या जा लागतील लवकर लवकर आपल्याला. तर तेवढ्यात भेटली आपल्याला मग गाडी. तर गाडीवर बसलो आम्ही. आता झपाट्यानं निघतो आपल्या मारेगावपाशी. पोचून जाऊ आपण लवकर. मग पोचलो आपल्या मारेगावमध्ये. मारेगावमध्ये सगळेजण आपल्याकडं पाहत आहेत. का पाहत आहे, होळीचा सीझन चालू आहे सध्या. मग आलो आपण आपल्या चप्पल शिवणारवाल्याकडं, कारण की आपल्या रजत भाऊची बॅग फाटली होती. मग आपल्या रजत भाऊनं काढले 10 लाख रुपये. 10 लाख रुपये देतो म्हणे, आपली बॅग शिवून घेतो म्हणे. दिले 10 लाख रुपये तिकडं. बॅग घेऊन घालून आम्ही निघलो आपल्या रस्त्यानं. आता आम्हाला ऑटो पकडा लागन, जा लागन. पहिले तोंडकाड धुवा लागन काही, कारण की आपण काही खरं दिसून नाही राहिलो धड. आता आपल्या घरी जा लागते.